सुप्रभात, नमस्कार. मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनला सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. भारतीय सैन्यानं अद्दल घडवल्यानंतर पाकिस्तान वटणीवर आलाय. पाकिस्तान लष्कराकडून काल रात्री सीमेवर कोणताही गोळीबार झालेला नाही. काल रात्री सीमेवर शांतता होती. कुठलीही अनुचित घटना घडल्याची नोंद झालेली नाही. तर पाकिस्ताननं जर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर करारा जवाब दिला जाणार आहे. सैन्य दलाला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिल्याची माहिती देण्यात आलेली. पाकिस्तानला भारतीय सैन्य दलानं आता तसा इशाराच दिलेला आहे. जर तुमच्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं तर त्याला करारा जवाब दिला जाईल असं भारतीय सैन्यानं म्हटलंय. If repeated tonight, subsequently or later. In this regard, I must inform all of you that the Chief of Army Staff has earlier today conducted a security review and has granted full authority to our Army commanders for counter actions in the kinetic domain in case of any violation by Pakistan. तर पीओके बाबत भारतानं आरपारची भूमिका घेतल्याची माहिती आहे. भारताचं पुढचं पाऊल पीओके परत घेणं हेच असल्याचं बोललं जाते. पाकिस्तानसोबत केवळ पीओकेवर चर्चा होणार आहे अशी भारताची भूमिका आहे. यामध्ये तिसऱ्या मध्यस्थाची गरज नाही असंही भारतानं खडसावून सुनावलंय. तर पहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय लष्करानं घेतला आहे. मुरिदकी, बहावलपूरसह 9 ठिकाणी हल्ले करून 100हून अधिक दहशतवाद्यांना मारल्याची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादाला उद्ध्वस्त करणं हेच ऑपरेशन सिंदूरचं ध्येय आहे असंही ते म्हणालेत. पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. मुदस्सर अहमद, अब्दुल मलिक रौफ आणि युसुफ अझर या 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचंही ते म्हणालेत. भारतीय हवाई दलानं मुरिदकी आणि बहावलपूर सारख्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केलाय. Term of reference and our own binding self-imposed restriction to target only terrorists and thus prevent collateral damage. And those strikes across those 9 terror hubs left more than 100 terrorists killed, including high-value targets such as Yusuf Azhar, Abdul Malik Rauf and Mudassir Ahmed. तर संरक्षण खात्याच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय काय सांगितलेलं आहे बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. संरक्षण खात्यानं पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत. कसाबनं प्रशिक्षण घेतलेल्या मुरिदकीसह 9 दहशतवादी तळं नष्ट करण्यात आलेली आहेत. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. तर 3 टॉप कमांडर्स सुद्धा ठार करण्यात आलेले आहेत. लष्कर ए तोयबा आणि जैश मोहम्मदचे अतिरेकी सुद्धा यावेळेला ठार करण्यात आलेत. मुरिदकीमध्ये 4 स्फोट घडवले होते. श्रीनगर ते भूजपर्यंत शेकडो ड्रोन हल्ले पाकिस्तानकडून करण्यात आले होते, तेही निष्फळ ठरवलेत. तर 35 ते 40 पाकिस्तानी सैनिकांनाही ठार करण्यात आलंय आणि पाकिस्तानमधील महत्त्वाचे एअरबेस सुद्धा उडवण्यात आले. तर 3 हवाई सुरक्षा यंत्रणाही पाकिस्तानच्या भारतानं नष्ट केलेल्या आहेत. तर पहलगाम हल्ल्याला भारतानं ऑपरेशन सिंदूरनं जोरदार प्रत्युत्तर दिले. तर पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा पुरावा भारताकडून जारी करण्यात आलाय. सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेमध्ये भारतानं पाकिस्तानचा बुरखा पाडलाय. भारतानं पाकिस्तानचे 11 एअरबेस उडवले आहेत. तर भारतीय पायलटला ताब्यात घेतल्याची बातमी पूर्णतः खोटी असल्याची कबुली पाकिस्ताननं दिली आहे. तर भारताचे सर्व पायलट्स सुरक्षित आहेत. डीजी एअर ऑपरेशन्स AK भारती यांनी याबाबत माहिती दिली. भारताचे सर्व पायलट्स सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली. तर दुसरीकडे पाकिस्ताननं सुरुवातीला भारताचं पायलटला ताब्यात घेतल्याचा दावा केला होता. हा दावा खोटा असल्याची कबुली त्यांनी स्वतःच दिली आहे. Pakistan has Indian pilot in a custody. So do we have Indian pilot in our custody? And if we have, are we going to return her or him? So I can confirm you very clearly, we don't have any pilot in custody. This is all social media chatter. This is all part of the multiple source of
fake news and propaganda that has been generated from multiple sources. तरी फेक न्यूज असल्याचं स्वतः पाकिस्ताननं सांगितलंय. ऑपरेशन सिंदूर चालवून 3 उद्दिष्ट भारतानं साध्य केली आहेत. लष्करी, राजकीय, मानसिक उद्दिष्ट साध्य केली आहेत. मिट्टी में मिला देंगे असं मोदी बोलले होते. बावलपूर, मुरिदके आणि मुजफ्फराबादमधील दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त करून पाकिस्तानला सडेतोड जवाब दिलाय. सिंधू जलकरार स्थगित करून राजकीय हेतू साध्य केलाय, तर घुसके मारेंगे म्हणत मानसिक उद्दिष्टही भारतानं साध्य केलंय. मिट्टी में मिला देंगे, बहावलपूर, मुरिदके, मुजफ्फराबादचा दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आलाय. तर राजकीय उद्दिष्ट सिंधू जलकरार स्थगित करून साध्य केलंय. सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबेपर्यंत हा जलकरार स्थगित राहणार आहे. तर घुसके मारेंगे म्हणत पाकिस्तानात घुसून थेट रावळपिंडीमध्ये सुद्धा कारवाई करत मानसिक उद्दिष्टही भारतानं साध्य केलंय. तर दुसरीकडे ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून केंद्र सरकारवर ताशेरे ओढण्यात आलेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीसाठी केलेल्या मध्यस्थीवरून निशाणा साधण्यात आलाय. ट्रम्प यांनी काश्मीरबाबत केलेल्या विधानावरून मोदी शहांना सुनावण्यात आले. भारतीय सेना, हवाई दल यांनी पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. पहलगाम हल्ला घडवून आणणारे ते 6 दहशतवादी नक्की गेले कुठे? पेटलेल्या होळीवर ट्रम्प यांचं पाणी, त्यावर सरकार बोंबा मारतंय. ट्रम्प म्हणजे गांधी, मंडेला, मार्टिन ल्युथर किंग नाही, ते व्यापारी आहेत. भारतातील सत्ताधारी व्यापाऱ्यांनी अमेरिकेशी हातमिळवणी केली आहे. ट्रम्प यांनी भारताचं सार्वभौमत्व विकत घेतलंय काय? कशाच्या बदल्यात नक्की काय सौदा झाला असा सवाल यात करण्यात आलेला आहे. देशाला कळायलाच हवं, पीएमने शिमला कराराचं उल्लंघन केलं. पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री कुठेही दिसत नाहीत. काश्मीर घेण्यासाठी सैन्य पुढे सरकलं तेव्हा सरळ शस्त्रसंधी केली. तर दुसरीकडे गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावलेत. पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार. तुम्ही मित्र बदलू शकता, मात्र शेजारी बदलू शकत नाही, असा घणाघात जावेद अख्तर यांनी केलाय. सकाळनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केलाय. ये वो लोग हैं जिनके 91,000 सोल्जर, इससे बड़ा सरेंडर वर्ल्ड की हिस्ट्री में कहीं नहीं हुआ है. 91,000 सोल्जर वर विद अस and we left them, let them go. मगर कहावत है कि कुत्ते की दुम अगर नलकी में 12 बरस भी रहे तो नलकी भी टेढ़ी हो जाती है. खैर छोड़िए, अब क्या करें. आप दोस्त बदल सकते हैं, पड़ोसी नहीं बदल सकते, ये हमारी बदनसीबी है. यानंतर वॉर 50. भारत आणि पाकिस्तानच्या DGMOमध्ये आज 12 वाजता चर्चा होणार आहे. पाकिस्ताननं युद्धबंदी तोडल्यास जोरदार प्रत्युत्तर देऊ असा इशाराही भारतीय सैन्यानं दिलाय. युद्धाकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवं अशी भूमिका माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केली. युद्ध ही कोणती रोमॅन्टिक गोष्ट नाही, ना ती एखादी बॉलिवूडच्या चित्रपटाची कथा आहे. युद्ध हा एक गंभीर विषय असंही ते म्हणाले. पुण्यातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय पायलटला ताब्यात घेतल्याची बातमी पूर्णपणे खोटी असल्याची कबुली पाकिस्तानी सैन्यानं दिली. तर भारताचे सर्व पायलट्स सुरक्षित आहेत असंही DG एअर ऑपरेशन्स AK भारत यांनी दिली. हवाई क्षेत्र उल्लंघनानंतर COS जनरल उपेंद्र द्विवेदींनी पश्चिम सीमेवरील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. COS आणि DGMO यांच्यासोबतच्या चर्चेनंतर कराराच्या कोणत्याही उल्लंघनाला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलंय. याबाबत सैन्याकडून ट्विट करत माहिती दिली आहे. भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली, मात्र ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे. योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल अशी भूमिका हवाई दलानं मांडली. भारतीय हवाई दलाकडून Xवर एक ट्विट करण्यात आलं. तसंच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन ट्विटच्या माध्यमातून केलं.
भारतानं पाकिस्तानात घुसून कारवाई केली, प्रचंड पराक्रम दाखवत रावळपिंडीपर्यंत मजल मारली, असं विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलंय. दहशतवादी आणि त्यांचे आका आता सीमारेषेपारही सुरक्षित नाहीत, असा इशाराच त्यांनी दिलाय. जैसलमेरमधील शेतात सापडलेलं क्षेपणास्त्र निष्क्रिय करण्यात आलंय. सुरक्षा दलाकडून क्षेपणास्त्र यशस्वीरित्या निष्क्रिय केलंय. जैसलमेरमधल्या एका शेतात पाकिस्ताननं डागलेलं क्षेपणास्त्र सापडलं. हे क्षेपणास्त्र सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा बैठक पुढच्या आठवड्यात होतीये. या बैठकीसाठी भारत आपलं पथक पाठवणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेले पुरावे भारत देणार आहे. तसंच पाकिस्तानला मिळणारी मदत कमी व्हावी यासाठी भारत प्रयत्न करणार आहे. युद्धविरामानंतर पाकिस्तानमध्ये विमानसेवा सुरू झाली. युद्ध सुरू झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये विमानसेवा बंद होती. आता विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली. पाकड्यांचा बुरखा आता फाटलाय. पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, अशी कबुली खुद्द पाकिस्तानच दिली. तर यापुढेही अशा कारवाया करत राहू, असा इशाराही पाकिस्ताननं भारताला दिलाय. पाकिस्तान हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी औरंगजेब अहमदनं एका पत्रकार परिषदेत ही कबुली दिली. भारत पाकिस्तान युद्धविरामाचे अनेक देशांकडून स्वागत करण्यात आले. अमेरिका, युरोप, सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त देशानं स्वागत केलंय. तर एक ब्रेकिंग न्यूज इथे. पाकिस्तानला लष्करी मदत करणाऱ्या तुर्कस्तान विरोधात भारतात संताप व्यक्त केला जातोय. तुर्कीच्या सफरचंदांवर पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय. त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झालीत. दरम्यान इराणमधून येणाऱ्या सफरचंदाचे दर वाढलेत. घाऊक बाजारात 10 किलो सफरचंदामागे 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. पुन्हा बातम्या वॉर 50. जैसलमेरमध्ये बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्यात. भारत पाकिस्तान युद्ध विरामादरम्यान दुकानं उघडण्यात आली आहेत. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते, त्यामुळे स्थानिकांनी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली. युद्धविरामानंतर पंजाबमध्ये बाजारपेठा सुरू झाल्या. जनजीवन पूर्वपदावर येते. स्थानिक देखील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी करतायत. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आले. सर्व नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून काल संध्याकाळी 7:30 वाजता ते आज सकाळी 6 वाजेपर्यंत ब्लॅकआउट घोषित केलं होतं. प्रत्येकानं त्यांच्या घरातील आणि परिसरातील दिवे बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनानं दिलेल्या. तर आणखी एक महत्त्वाची बातमी येते. काश्मीरमध्ये लुडबुड करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारतानं इशारा दिलाय. कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही, असं भारतानं म्हटलंय. भारत पाकिस्तान यांच्यातला काश्मीर प्रश्न सोडवायला आपण मदत करू, असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलं होतं. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर भारतानं कठोर भूमिका घेतली. काश्मीरवर आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही, असं भारतानं स्पष्ट केलंय. नंतर पुन्हा बातम्या वॉर 50. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नांदेडच्या मुखेड तालुक्यातल्या देगलूरमध्ये शहीद जवान सचिन वनजेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराचं वाहन दरीत कोसळलं होतं, तेव्हा सचिन वनजे शहीद झाले. अजित पवारांनी त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलंय. मुंबई भोवतीची सुरक्षा वाढवण्यात आली. मुंबईच्या समुद्रात नौदलानं ताफा तैनात केलाय. पाकिस्ताननं काही कुरापत काढल्यास त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय नौदल सज्ज आहे. मुंबईत 26 अकराचा हल्ला समुद्रामार्गेच करण्यात आला होता, त्यामुळे नौदलानं मासेमारी नौका आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची तपासणी नोंदणी सुरू केली आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानला काही दिवसांपूर्वी धमकीचा मेल आल्यानंतर साई संस्थान अलर्ट झालंय. तर सद्यस्थितीत भारत पाकिस्तान युद्ध सुरू असल्यानं शिर्डी साई संस्थानकडून कडक तपासणी केली जाते. तर आता दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरात हार, फुलं आणि प्रसाद देण्यास बंदी घातली. तर तुळजाभवानी मंदिरातही भाविकांना पर्स आणि बॅग नेण्यास बंदी घातली. देशातील तणावग्रस्त स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात मंदिर परिसरात सूचनांचे बॅनर लावलेत.
साताऱ्यातल्या खटाव तालुक्यातील काळेवाडी जवान प्रसाद काळे हळदीच्या अंगानं देशसेवेसाठी परतलेत. लग्नाच्या पूजेच्या दुसऱ्या दिवशीच ते परतलेत. भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश त्यांना मिळाले आणि त्यांनी देशभक्तीला प्राधान्य देत लगेच परतण्याचा निर्णय घेतला. खासदार नरेश मस्केने संजय राऊतांवर जोरदार टीका केली. थंड हवेच्या ठिकाणी जायचं आणि देशाला शहाणपणा शिकवायचा हे धंदे आता सोडून द्यायला पाहिजेत असं ते म्हणाले. भारत पाकिस्तान युद्धविरामावेळी ट्रम्पच्या मध्यस्थीवर बोलताना देशाच्या नेतृत्वानं कच खाल्ली असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. भारत पाकिस्तान तणावासंदर्भात आणि दहशतवादावर छत्रपती उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवादी कसे निर्माण झाले, का निर्माण झाले असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. पाकिस्तानकडे खायला काही नाही, ते काय करणार असं उदयनराजे म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते. भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी परभणीमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली. वंचित बहुजन आघाडीनं या रॅलीचं आयोजन केलं होतं. हातात तिरंगा ध्वज आणि जोरदार घोषणाबाजी करत लोक यात सहभागी झाले होते. पुण्यातल्या एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीला सोशल मीडियावर पाकिस्तान जिंदाबाद अशा आशयाची पोस्ट शेअर करणं चांगलंच महागात पडलंय. या प्रकरणी तरुणीविरोधात पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली. न्यायालयानं तिला 5 दिवसांची कोठडी सुनावली. परभणी जिल्ह्यातील जवान आपल्या कर्तव्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत. सुट्ट्या रद्द झाल्यामुळे 3 जवान सीमेकडे रवाना झालेत. त्यांना निरोप देण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गावकऱ्यांनी गर्दी केली होती. परळीतल्या नागरिकांकडून ज्योतिर्लिंग वैद्यनाथाला रुद्राभिषेक घालण्यात आला. देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्याला यश आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी रुद्राभिषेक केलाय. रुद्राभिषेकानंतर वैद्यनाथाची महाआरतीही करण्यात आली. पहलगाम घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर भारतीय जवान सुरक्षित राहावेत यासाठी पंढरपूर जवळच्या उपरीतल्या ग्रामस्थांनी ग्रामदैवत हनुमान मंदिरात महाआरती केली. यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे रायगडमधून. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री भरत गोगावले अजूनही आशावादी आहेत. माझ्या पालकमंत्री पदासाठी उदय सामंत प्रयत्न करतायत असंही ते म्हणालेत. पालकमंत्री पदाबाबत आज न उद्या काहीतरी चांगला निर्णय होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. भरत गोगावले अजूनही पालकमंत्री पदाबाबत आशावादी असल्याचंच दिसतंय. माणूस कसा असा यांचं उदाहरण त्यांनी आम्हाला इथं बोलून दाखवून दिलं. अजून बरेच ठिकाणी दाखवायचे आहेत. आम्हाला बघितलं नाही तर आम्ही काय सोडणार नाही त्यांना. पण नामदार उदय साहेब म्हणजे एक रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र जरी असले तरी महाराष्ट्राला लाभलेले एक विकास रत्न म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. मागच्या वेळेला आमच्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिलं होतं. आता मला देण्यासाठी प्रयत्न करता येते. बघूया आजच्या वेळेला होईल काहीतरी, काही कारण नाही. तर आणखी एक महत्त्वाची बातमी येते. राज्यातील सहकार चळवळीवरून नेहमीच एक दुसऱ्याकडे बोट दाखवणारे मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज एकाच व्यासपीठावर येत आहेत. राज्य सहकारी बँकेनं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सहकाराचं सक्षमीकरण आणि राज्य शासनाचं धोरण या विषयावर परिसंवाद आयोजित केलाय. यावेळेला हे दोन्ही नेते आपली सहकाराबाबतची भूमिका मांडतील. या परिसंवादात केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही सहभागी होतील. यानंतर शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला. त्याबाबतची बातमी. राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमधील लाखो शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांचं प्रथमच मॅपिंग केलं जाणार आहे. त्यामुळे बोगस शिक्षकांबरोबरच संस्थाचालकांच्या मनमानीला चाप बसेल. दरम्यान वेतन आणि मंजूर पदं याबाबत शिस्त लावण्यासाठी शिक्षण विभागाने हे पाऊल उचलल्याचं बोललं जाते. तर माहिती न भरणाऱ्या शिक्षकांना वेतनाला मुकावं लागेल असा सज्जड इशाराही देण्यात आलाय. यानंतर म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. कोकण मंडळाकडून 4,000हून अधिक घरांची बंपर लॉटरी काढली जाते. जुलैमध्ये या संदर्भातली जाहिरात निघेल. यामध्ये म्हाडानं ठाण्यातल्या चितळसरमध्ये उभारलेल्या 1200 तर कल्याणमध्ये खासगी विकासकाकडून 20% मिळणाऱ्या जवळपास 2,500 घरांचा समावेश असेल. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना आपलं नशीब आजमावता येईल.
कोकण मंडळाची जुलैमध्ये बंपर लॉटरी निघतीये. म्हाडात 4,000 घरांसाठी यावेळेला लॉटरी काढणार आहे. तर ठाणे चितळसर इथे उभारलेल्या 1200 घरांसाठी ही जाहिरात असेल. सोबतच कल्याणमध्ये खासगी विकासकांकडून 20% अंतर्गत मिळणाऱ्या 2500 घरांचाही या जाहिरातीत समावेश असेल. म्हाडा वाढीव किमतीबाबत लवकरच माहिती देणार आहे. यानंतर बातमी आहे पावसाबाबतची. राज्यामध्येच पावसाचा इशारा देण्यात आलाय. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज वर्तवलाय. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचीही शक्यता आहे. कुठल्या कुठल्या जिल्ह्याला येलो अलर्ट दिलाय बघा. विदर्भातल्या यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, त्यानंतर बुलढाणा, अमरावती, अकोला, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलाय. तिकडे मराठवाड्यामध्ये धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगरलाही येलो अलर्ट पावसाचा देण्यात आलेला आहे. तर सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि अहिल्यानगरमध्येही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. यानंतर बातम्या टॉप 50. सोलापुरात स्पिनका वॉटर कंपनीच्या उद्घाटन सोहळ्यात खासदार उदयनराजे भोसलेंनी कॉलर उडवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आयुष्यात प्रत्येकाची एक स्टाईल असते, त्याच पद्धतीनं आपण कधी कोणाबद्दल वाईट चिंतलं नाही, त्यामुळे आपली कॉलर टाईट आहे असं म्हणत उदयनराजेंनी कॉलर उडवली. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. राणेसाहेब गुणवत्ता पारखी आहेत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राणेंचं भरभरून कौतुक केले. राणेंनी सुंदर गोशाळा उभारली. ही गोशाळा नाही तर गो अनुसंधान केंद्र आहे असं पशु आणि पर्यटन केंद्र असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलं. सिंधुदुर्गच्या कणकवलीत गोशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने देखील नारायण राणेंवर स्तुतीसुमनं उधळलीत. बाळासाहेबांचा ढाण्या वाघ असा उल्लेख शिंदेने केलाय. राणेसाहेब हे बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे होते. धाडसाना निर्णय कसे घ्यायचे हे आम्हाला राणेसाहेबांनी शिकवलं असं कणकवलीतील कार्यक्रमात शिंदे म्हणाले. बेस्ट प्रशासनानं बस गाड्यांच्या प्रवासी भाड्यात दुपटीनं वाढ केल्यानंतर पहिल्याच दिवशी बेस्टच्या प्रवासी संख्येत घट झाली. मात्र उत्पन्न 1 कोटी रुपयांनी वाढले. मे महिन्यामुळे आधीच प्रवासी कमी आहेत, त्यामुळे बेस्टचे नक्की किती प्रवासी घटले याबाबत निष्कर्ष काढण्यास वेळ लागेल असं प्रशासनानं म्हटलंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. जून महिन्यात हा पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई विमानतळाकडे पश्चिमेकडून जाण्यासाठी नवीन रस्ता जोडण्यात येईल. वेस्टर्न एंट्री इंटरचेंजमुळे आम्रमार्ग आणि उल्वे किनारी मार्ग इथून विमानतळाकडे ये जा करणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. जळगावात बस सेवा बंद पडल्यानं हाल सोसणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालिकेने लवकरच PM ई बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठीच्या हालचालींना वेग आलाय. ई बसचे मार्ग तसंच थांबे, पायाभूत सुविधांचा आढावा घेतलाय. या प्रकल्पामुळे पर्यावरणपूरक वाहतूक प्रणाली विकसित होऊन शहराच्या विकासाला नवा आयाम मिळेल. बहुचर्चित गोखले पूल पूर्ण क्षमतेनं वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. वाहतूक कोंडीपासून आता अंधेरीकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 2018ला या पुलाचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर 2022ला पूल पाडून नवीन पुलाचं काम सुरू करण्यात आलं. मात्र डिसेंबर 2024ला खुला होणं अपेक्षित असताना बराच उशीर झालाय. अनेक विकास कामांना कात्री लावण्याची वेळ येऊ लागल्यानं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. या छाननीमध्ये रत्नागिरीत 7,753 बहिणी अपात्र ठरल्यात. त्यामुळे सरकारचे तब्बल 1,16,29,500 रुपये वाचणार आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प पुण्याच्या 3,000 एकरावर उभारला जातोय. यामुळे महाराष्ट्रात सौर ऊर्जा प्रकल्पांना चालना मिळणार आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्राला याचा फायदा होईल. या प्रक्रियेमध्ये तब्बल 51 ठिकाणचे रस्ते बनवले जातील. त्यानुसार यासाठी 10,171 कोटी 37 लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा परिसरातील पाणी पुरवठा मंगळवारी 8 तास बंद राहणार आहे असा निर्णय केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाने घेतलाय. या 8 तासाच्या पाणी पुरवठा बंदमुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा करून ठेवावा असं आवाहन पालिकेनं केलं. कल्याणहून इंडोनेशियातील बाली शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या शिक्षिकेचा रिव्हर राफ्टिंग करताना मृत्यू झाला. बोट पलटून झालेल्या अपघातात श्वेता पाठक यांचा मृत्यू झालाय. बिर्ला शाळा प्रशासनाची टीम विद्यार्थ्यांना घेऊन सहलीला गेली होती, त्यावेळी दुर्घटना घडली. या बातमीला बिर्ला शाळा प्रशासनानं दुजोरा दिला. मुंबई गोवा महामार्गावर सातत्यानं होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे माणगावकर हैराण झालेत. याचा परिणाम इथल्या व्यापाऱ्यावरही झालाय. वाहतूक कोंडी लवकरात लवकर सोडवावी या मागणीसाठी स्थानिकांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी अशी मागणीही करण्यात आली. नाशिकच्या मखमलाबादमध्ये पुन्हा बिबट्याचं दर्शन झाले. मानवी वस्तीत बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. मखमलाबाद परिसरातील बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्हीत चित्रित झालाय. या बिबट्याला तातडीनं पकडण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. यानंतर एक आंतरराष्ट्रीय घडामोडी. अमेरिका आणि चीनमधील टॅरिफबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली. अखेर टॅरिफ वॉरला पूर्णविराम मिळालाय. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार कराराची घोषणा करण्यात आली. स्वित्झर्लंडच्या जिनेव्हात झालेल्या 2 दिवसांच्या व्यापार चर्चेनंतर हा करार करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वॉर रंगलं होतं. अमेरिकेनं चीनवर 245% तर चीननं अमेरिकेवर 125% व्यापार कर लादला होता. मात्र या करारानंतर हा व्यापार कर रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अमेरिकेनं चीनवर 245% व्यापार कर लादला होता. चीननेही त्याला जशास तसं उत्तर देत अमेरिकेवर 125% व्यापार कर लादला होता. दोन्ही देशांमधील व्यापार युद्धामुळे शेअर बाजारात मोठी पडझड झाली होती. तर स्वित्झर्लंडच्या जिनेव्हात चीन अमेरिकेची महत्त्वाची बैठक पार पडली आणि जिनेव्हात पार पडलेल्या बैठकीमधल्या चर्चेनंतर अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार कराराची घोषणा झाली आहे. अमेरिकेनं चीनवर 245% तर चीनने अमेरिकेवर 125% कर लादला होता.